नमस्कार. फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याची भाजी. इथे आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यावरती आपण आता खोबऱ्याचे तुकडे टाकले आहेत त्यात. ते आपण फ्राय करून घेऊयात. त्यात धने घातले आपण, तेही फ्राय करून घेणार आहेत. आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता शेंगदाणे टाकलेले आहेत त्यात. शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत आपले, तेही एका प्लेटमध्ये काढून घेतले आपण. आता लसूण आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आलं टाकलं आहे आपण, आलंही फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात चक्री फूल टाकले आपण थोडंसं, आणि दालचिनीचा तुकडा टाकला आहे. तेही फ्राय करून घेतले आपण. आता आपण कांदा टाकणार आहोत. कांदाही फ्राय करून घ्यायचा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती. आपला कांदाही फ्राय करून झालेला आहे. आपण आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊयात. आता कढईमध्ये परत 2 पळी तेल टाकायचं आहे, आणि त्यावरती आपण आता बटाटे वाफून घेणार आहोत तेलामध्ये. बटाटे अर्धवट आता वाफून घ्यायचे आपल्याला इथे. आता हे खोबरं आणि शेंगदाणे हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यात आता आपण कांदा, लसूण, आलं हे टाकून तेही बारीक करून घेणार आहोत. बघू शकता ही पेस्ट आपण छान वाटून घेतलेली आहे. बटाटे हे आपले अर्धवट शिजलेले आहेत, ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण वांगेही तसेच अर्धवट वाफून घ्यायचे आपल्याला. बटाट्याला शिजायला वेळ लागतो ना, वांगे लवकर शिजतात, त्यामुळे बटाटे आपण थोडे जास्ती वाफून घेतलेले आहेत. बघू शकता आपले वांगे बटाटे वाफून झालेले आहेत. आता आपण 2 मिनिटं वाफू देऊ आणि काढून घेऊ एका प्लेटमध्ये. आता 2 पळी तेल टाकायचे आपल्याला इथे. त्यात मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला त्यात मसाला, आपलं वाटण घालायचे मसाल्याचं. ते छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यात 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं थोडं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. आता आपण त्यात पाणी घातलं आहे. आपल्याला जशी ग्रेव्ही घट्ट ठेवायची त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण वांग बटाटे टाकून घेऊया. त्यात छान उकळी येऊ देऊयात तेल सुटेपर्यंत. बघू शकता आपल्या इथे भाजीला तेल सुटलेलं आहे. भाजी तयार झालेली आहे आपली. आता त्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत.